दुय्यम लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. बाबा मला मांडीवर घ्या ना, ताईला बाजूला करा, असं म्हणत पियू मुक्ताताईला बाबांच्या मांडीवरून हटवू लागली. अगं अगं पियू, तुला मांडीवर यायचं असेल तर ये, पण त्यासाठी ताईला बाजूला करायची काही गरज नाही, असं म्हणत मनोजरावांनी मुक्ताला आपल्या उजव्या मांडीवर घेतलं आणि पियूला डाव्या. स्वयंपाकघरातून मृणाल हे सगळं पाहत होती. तिचा जळफळाट होत होता, पण चेहऱ्यावर दाखवण्याची सोय नव्हती. मृणाल, आणखी थोडी भाजी आण, मुली आज माझ्या ताटातच जेवतील, असं म्हणत त्यांनी एक घास पियूला भरवला आणि दुसरा घास मुक्ताला. भाजीची वाटी घेऊन मृणाल बाहेर आली आणि ताटात जवळजवळ वाटी आदळलीच. भाजीच्या रसाचे शिंतोडे ताटात पडले. आपण रागावलो आहोत याची जाणीव मनोजरावांना होईल. ते काहीतरी विचारतील, आपला राग घालवण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला मनवतील, अशी वेडी आशा तिच्या मनात निर्माण झाली होती खरी. पण मनोजरावांनी काहीही विशेष घडलं नाही अशा आविर्भावातच पुन्हा जेवायला सुरुवात केली. बाबा, आज की नाही आपण गार्डनमध्ये फिरायला जाऊया, पिऊ म्हणाली. नको बाबा, आपण आज प्राणी संग्रहालयात जाऊ, मुक्ता म्हणाली. सुट्टीचा दिवस असला की मग मुलींना घेऊन आवर्जून मनोजराव फिरायला जात असत. तू येतेस का, तुलाही थोडा चेंज होईल, असं ते मृणालला वरवरचं म्हणत असत. पण त्यात फारसा आग्रह नसे. मृणालला वाटायचं की त्यांनी आपल्याला आग्रह करावा, तू आलीच पाहिजेस असं म्हणावं. पण आजतागायत मनोजरावांनी असं कधीही केलेलं नव्हतं. ती आली तरी हरकत नव्हती आणि ती नाही आली तरीही त्यांची काहीही हरकत नव्हती. हेच मुळात तिच्या दुःखाचं कारण होतं. आपला राग चिडचिड कसा आणि कुणावर काढावा हे तिला समजत नव्हतं. कधीतरी मुक्ता आणि पिऊ या दोघींमध्ये डावं उजवं करताना मुक्ताला ते अधिक झुकतं माप देतील आणि तेव्हाच आपण त्यांची चूक दाखवून देऊ असं मृणालला वाटलं होतं. पण तिला अशी संधी अद्याप तरी मिळाली नव्हती. दोन्ही लेकींवर ते सारखंच प्रेम करत. दोन्ही लेकींवर सारखं प्रेम करणं सोपं होतं, पण मग दोन्ही पत्नींवर सारखं प्रेम करणं त्यांना का जमत नव्हतं. संध्याकाळी चहा झाला तेव्हा मनोजराव म्हणाले, पिऊ आणि मुक्ता, तुम्ही तयारी करा, आपण फिरायला जाऊया. आईला सुद्धा येते का म्हणून विचारा. हा निरोप सुद्धा मुलींकरवी द्यायचा असतो का. आई, आमची तयारी कर ना. मुक्ता आणि पिऊ आईचा हात खेचून मागेच लागल्या. शांत बसा जरा ग, करते मी तयारी. तिने दोघींचे फ्रॉक काढले, पिऊला जवळ घेतलं आणि तिचे कपडे बदलू लागली. आई, मला पण घाल ना फ्रॉक. मुक्ताने हट्ट केल्यावर ती थोडी दाफरलीच. मुक्ता, स्वतःचा फ्रॉक तुला स्वतः घालता येत नाही, मोठी झालीस तू आता. आईचं बोलणं ऐकून मुक्ता थोडी खट्टू झाली. तिचं ते तेवढंच बोलणं माधवरावांनी ऐकलं. मुक्ता आपला फ्रॉक सरळ करू लागली. ये ग मुक्ता, मी घालतो. मनोजराव तिथे आसपास आहेत याची मृणाला कल्पना नव्हती. तिला कसं तरीच वाटलं. त्यांना आता आपण काय स्पष्टीकरण द्यायचं. स्पष्टीकरण द्यायला गेलो तरी त्यांचा विश्वास बसेल तो कशावरून. दिवसभर आपण एवढं चांगलं वागतो आणि एखादी अशी घटना घडते तेव्हाच नेमके हे दत्तासारखे कसे हजर होतात कुणास ठाऊक. पियूची तयारी करून झाल्यानंतर ती हळू आवाजात मुक्ताला म्हणाली, ये ग, तुझे पण केस बांधून देते. मगाशी आईने फ्रॉक घातला नाही म्हणून ती नाराज होती. ती काही जागेवरून हल्ली नाही. मनोजराव म्हणाले, असू देत, तू पियूची तयारी कर, मुक्ताचं पाहतो मी. जखमेवर कोणीतरी मीठ सोडावं असे त्यांचे शब्द तिला जिव्हारी लागले. उघडपणे मनोजराव काही बोलले नाही, पण त्यांचा हा असा शांत प्रहार तिला जास्त जखमी करत होता. तू येणार आहेस की निघू आम्ही. मनोजरावांनी असं विचारल्यावर ती भानावर आली. नको, मी जेवणाचं पाहते, तुम्हीच जाऊन या. तिला कोणताही आग्रह न करता पायात चप्पल सरकवत दोन्ही मुलांना दोन हाताशी धरून ते बाहेर पडले. मृणाल मात्र ते दूर दूर जाईपर्यंत खिडकीकडे उभी राहून त्यांना हात हलवून टाटा करत राहिली. हेच चौकोनी स्वप्न तिने पाहिलं होतं. तिच्या स्वप्नातला फोटो हा असाच होता. ती, मनोजराव आणि दोन मुलं. पण तिचं हे स्वप्न नियती अशी परिस्थिती आणून पूर्ण करेल असं तिला कधीही वाटलं नव्हतं. आठवणींची पानं चाळता चाळता ती अगदी बालपणात गेली. दीक्षितांचा तो मोठा वाडा. घरात जवळजवळ 11 माणसं. आजी आजोबा, मोठे काका काकू, त्यांची 3 मुलं, प्रवीण दादा, प्रमोद दादा, मीराताई, तिचे आई बाबा, तिचा मोठा भाऊ निलेश दादा आणि ती, असं एकत्र कुटुंब. आजोबांचा कपड्यांचा व्यवसाय, तो चांगलाच नावारूपाला आलेला. बाबा आणि काकांनी त्यात आणखीन भर घातली. आजी आजोबा गेल्यानंतर सुद्धा काका काकू आणि आई बाबा हे एकत्रच राहिले. अजूनही त्या घरावर मजले 2 मजले चढले, पण सख्खे चुलत भाऊ, काका काकू आणि आई बाबा अजूनही एकत्रच राहतात.
मृणाल सगळ्या भावंडांमध्ये लहान, त्यामुळे घरातली मोठी मंडळी तर तिचा लाड करतच असत, पण भाऊ बहीणसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करत. त्यामुळेच की काय तिचा हट्टी स्वभाव अधिक हट्टी झाला होता. खाऊ असो खेळणी असो, ती सगळ्यात पहिल्यांदा मलाच मिळाली पाहिजे असा तिचा आग्रह. आईने कधी समजावलं तर काकू म्हणायची, असू दे गं, लहान आहे ती, लहान मुलांचा अधिकार सगळ्यात मोठा. तसं पाहायला गेलं तर तिच्यात आणि मीराताईमध्ये जास्त अंतर नव्हतं, फक्त 2 वर्षांचं. पण मीराताई खूप समंजस होती. वयाच्या मानाने ती लवकर मोठी झाली. आई आणि काकूबरोबर ती घरातली कामं करू लागली. जेवण बनवायला तिला आवडायचंच, पण त्याचबरोबर ती मृणालच्या आईकडून म्हणजे तिच्या काकूकडून रांगोळी काढायला पण शिकली होती. तिच्या हातात कला होती. दिसायला काळी सावळी असली तरी ती हसरी होती. मृणालने खोड्या कराव्यात आणि मीराताईने ते निस्तरावं असं समीकरण झालं होतं. ताईने मोठी भली रांगोळी काढली की मृणाल त्यात रंग भरायला जायची आणि मग नेमकं काहीतरी फसायचं. मृणा, कशाला गं नको ते उद्योग करून ठेवतेस? आता पुढची रांगोळी तूच पूर्ण कर बाई, मी नाही निस्तरणार. रागाने मीराताई असं काही म्हणाली की मग मृणाल अधिक रागावून म्हणायची, नकोच येऊस, माझं निस्तरीन मी. पण प्रश्न विस्तारणाऱ्याला निस्तरता कुठे येतात? तिचा फार गोंधळ व्हायचा. मग मीराताई हसायची, म्हणायची, ये आपण दोघी मिळून करूया नीट. आणि खरोखरच मग त्या रांगोळीला ताईचा हात लागला की पुन्हा ती सुबक वाटायला लागायची. आजसुद्धा ताईच्या संसाराची रांगोळी आपल्याला कुठे निस्तरता येतेय? दुर्दैवाने विस्कटलेली घडी नीट बसवायला ताईसुद्धा हयात नाही. पण ताई हयात नाही म्हणूनच तर आपण इथे आहोत, असा विचार तिच्या मनात आला आणि पुन्हा एकदा रागाची मत्सराची हलकीशी कळ तिच्या हृदयातून निघून गेली. घरासमोर सुंदर घातलेली रांगोळी आणि त्यात भरलेले मनमोहक रंग पाहूनच मनोजरावांच्या आईने तिला पसंत केली होती. ताईला पाहायला येणार त्यात तिचं पहिलंच स्थळ, म्हणून मृणालने मीराताईची तयारी केली होती. ती नको नको म्हणत असताना मेकअप करून तिला छान सजवलं होतं. पाहुणे मंडळी आली तेव्हा आत्या मृणालला म्हणाली होती, हे बघ मृणा, तुझं ताई प्रेम थोडा वेळ बाजूलाच ठेव. तिला पाहायला मंडळी आली आहेत ना, तर मग उगीच तू पुढे पुढे करू नकोस, नाहीतर ताईऐवजी तुझाच नंबर लागेल. आत्याने हे स्पष्ट बोलून दाखवलं असलं तरी घरातल्या सगळ्यांना तीच धास्ती वाटत होती, कारण दोघी बहिणी साधारण एकाच वयाच्या. पण मृणाल दिसायला खूप सुंदर. मृणाला पाहून नवऱ्या मुलाचं म्हणजे मनोजरावांचं मन पालटलं तर काय करायचं? एवढं उत्तम स्थळ पटकन नकारही देता यायचा नाही. चुलत बहिणी असल्या तरी एकाच घरातल्या, मग मोठीला ठेवून धाकटीला तरी कसं उजवायचं, हा सुद्धा प्रश्न होताच. आत्याच्या बोलण्यावर मृणालने खरमरीत उत्तर दिलं, काही काळजी करू नकोस आत्या, त्यांनी पसंत केलं तरी मी काही होकार द्यायचे नाही. माझा राजकुमार चांगला सफेद घोड्यावर बसून येणार आहे. आणि मग एक सुरात सगळे हसले होते. पण प्रत्यक्षात काही वेगळंच घडलं. गाडीतून उतरणारे मनोजराव मृणालने खिडकीतून पाहिले आणि तत्क्षणी ती त्यांच्या प्रेमात पडली. एवढा देखणा चेहरा, चालण्यात रुबाब, बोलण्यातील ऐट, असाच कुणीतरी राजकुमार तिच्या स्वप्नात येत होता. यांच्यासमोर मीराताई काहीच नाही. मीराताई आणि मनोजरावांचा जोडा शोभणारा नाही. मनोजरावांना आपल्यासारखीच सुंदर पत्नी हवी. मनात विचारांचा लोंढा थांबत नव्हता. बाहेरून मात्र संयम ठेवायचा होता. आपल्याच ताईच्या बाबतीत आपण असं कसं वागू शकतो, हा विचार मनात यायच्या आधीच मनोजराव मलाच मिळाले पाहिजे हा विचार प्रत्येक क्षणी मात करून जात होता. ताई चहाचा ट्रे बाहेर घेऊन जात होती तेव्हा तिच्या प्रत्येक पावलाबरोबर आपलंच स्वप्न तुटत आहे असं तिला वाटत होतं. बरं का मीरा, तू आणि मनोजराव गच्चीवर जाऊन थोडा वेळ बोलून घ्या. काका असं म्हणताच त्या दोघांच्या आधी मृणालच गच्चीवर पोहोचली होती. तेवढ्यातल्या तेवढ्यात तिने आपले केस मोकळे सोडले, लिपस्टिकसुद्धा लावली. कुणालाही इम्प्रेस करण्यासाठी तिच्या जन्मजात सौंदर्याला एवढासा मेकअप पुरेसा होता. ताई गच्चीवर आली आणि पाठोपाठ मनोजराव. मुद्दामूनच मृणाल त्यांच्या समोर आली. अगं मृणा, तू इथे? ताईने आश्चर्याने विचारलं. हो, वारा घ्यायला आले होते, सुचेल ते उत्तर देऊन मृणाल मोकळी झाली. बरं बरं. तेवढ्यात ताईने ओळख करून दिली. ही माझी धाकटी बहीण मृणाल. आणि हे, तिला पुढचं बोलू न देताच मृणाल म्हणाली, मनोज ना, आपलं नाव मनोजच ना? त्यांच्या नावाचा असा एकेरी उल्लेख आपल्याला आवडलेला नाही हे मीराताईच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसलं. मनोजराव मात्र दिलखुलास हसत म्हणाले, हो मी मनोजच. आता तरी तिने खाली जावं की नाही? पण छे, ती तिथून हलतच नव्हती. आता काय बोलावं असा तिघांनाही प्रश्न पडला. मनोजराव मृणालकडे पाहत म्हणाले, आपण काय करता? मी ना M.Com झाले आहे, कुमार अँड सन्समध्ये नोकरी करते. बोलताना तिने उगीचच केसांवरून हात फिरवला. हो का? आमच्या कंपनीचे एजंट इथे आहेत.
वर्षातून एक दोनदा माझं येणं होतं तिथे, पण यापूर्वी तुम्हाला कधी पाहिलं नाही. मनोजराव आपल्यात अधिकच इंटरेस्ट घेत आहेत हे पाहून मृणाला आनंद झाला. मी नुकतेच लागले तिथे, म्हणून आपली भेट झाली नसावी, ती म्हणाली. अरे वा, म्हणजे यापुढे आपल्या भेटीगाठी होत राहतील, मनोजराव म्हणाले. ताईसुद्धा तिचं कौतुक करत राहिली. आमची मृणाल खूप हुशार आहे. मृणालचा आवाजसुद्धा खूप छान आहे बरं. ताईच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून मृणालच्या अंगावर मूठभर मांस चढलं. दुसऱ्याच क्षणी तिला वाटलं, ताई किती भोळी. आपल्याला पाहायला आलेल्या स्थळाकडे आपल्या बहिणीचं, तेही सुंदर बहिणीचं किती कौतुक करतेय. पण एका अर्थी बरंच आहे. मनोजराव त्या निमित्ताने का होईना आपल्याला नक्की पसंत करतील. मनोजराव पुढे म्हणाले, कधीतरी आम्हालाही एखादं गाणं ऐकायला आवडेल. उगीचच मृणाल लाजली. मृणालला कळत होतं की आपण तिथे थांबायला नको, पण मिळालेली संधी तिला गमवायची नव्हती. 5-10 मिनिटं झाली तेव्हा प्रमोददादा त्या दोघांना बोलवायला आला. मृणालला तिथे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. तू इथे काय करतेस मृणाल, त्याने जरा रागाने विचारलं. मृणाल सटपटली. अरे मी इथेच होते. तिच्या या बोलण्याचा दादाला राग आला. रागावर संयम ठेवून तो म्हणाला, बरं आता खाली चल. म्हणजे तुम्हा दोघांना बोलायला एकांत मिळाला नसेलच. खरं तर मी तुम्हाला बोलवायला आलो होतो, पण मला वाटतं तुम्ही दोघं आता काही वेळ बोलत राहा. मृणालकडे रागाने कटाक्ष टाकत तो पुन्हा एकदा म्हणाला, मृणाल चल खाली. नाईलाजाने मृणालला खाली जावं लागलं. पण अवघ्या 3-4 मिनिटातच मनोजराव आणि मीराताई खाली आले. यांच्याकडे आता बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही वाटतं. या विचाराने मृणालच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरलं. सासूबाई मात्र मीराताईचं आणि तिच्या रांगोळीचं कौतुक करत होत्या. पण प्रश्न त्यांच्या होकाराचा नव्हताच मुळी. प्रश्न होता तो मनोजरावांच्या होकाराचा. 1-2 दिवसातच मनोजरावांच्या आईचा फोन येईल. त्या म्हणतील, माफ करा हं, पण आम्हाला मीरा नाही मृणाल पसंत आहे. हे शब्द ऐकायला तिचे कान आतुर झाले होते. अगदी दुसऱ्या दिवशीच फोन आला आणि काका खुश झाले. फोन ठेवत ते म्हणाले, मनोजरावांच्या आईचा फोन होता. त्यांनी पसंती कळवली आहे. पसंती कळवली, पण कुणाला? मृणालला ओरडून ओरडून विचारावंसं वाटत होतं. पण हळूहळू तिच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि पसंती आपल्याला नाही मीराताईलाच मिळाली आहे हे तिला कळून चुकलं. त्यानंतर तिचं जे बिनसलं ते बिनसलंच. ताईशी ती पुसकेपणाने वागू लागली. उगीचच तिला टोमणे मारू लागली. मनोजराव घरी आले आणि ते दोघे फिरायला निघाले की तिचा जळफळाट होऊ लागला. मनोजरावांबद्दल सुद्धा तिला राग येऊ लागला. ताईचा होकार म्हणजे आपल्याला नकार, अशी काहीतरी चुकीची धारणा तिने मनाने करून घेतली. ताईच्या सासरी जाण्याचा प्रसंग आला तर ती आवर्जून टाळत असे. पाठ राखीण म्हणून सुद्धा ती त्यांच्या घरी गेली नाही. मनोजराव कधी इथे आले की ती त्यांच्यासमोर ताईचा अपमान करत असे. ती किती बावळट आहे असं दाखवायचा प्रयत्न करत असे. ताई मात्र प्रत्येक वेळेस तिला सांभाळून घेई. तिच्या बोलण्याचं ताईने कधी मनावर घेतलं नाही. जेव्हा ताईला 7वा महिना लागला तेव्हा ताई इथे माहेरी आली. ताईला वाटलेलं की पहिल्यासारखंच मृणाल आणि ती भरपूर गप्पा मारतील, पण मृणाल तिच्याशी दुसरेपणाने वागत राहिली. ताईने खूप वेळा विचारून पाहिलं, अगं मृणा तुला झालंय तरी काय? ताई ताई म्हणून मागे फिरणारी माझी मृणा आता ताईला पाहिलं की तोंड फिरवते. माझं काही चुकतंय का गं? बोलताना ताईचे डोळे पाणावायचे. मनातलं सांग ना. पण मृणाल काही बोलायची नाही. तिच्या मनात विचार यायचा, माझं सुख तुझ्यामुळेच तर हिरावलंय. तू कधी सुखी होणार नाहीस ताई. मनोज मला मिळायला हवे होते ते तुला मिळाले. पण हे सगळं उघडपणे बोलायची हिंमत नव्हती, म्हणून मग आतल्या आत तिची चिडचिड व्हायची. ताईचे दिवस भरत आले. त्यात नेमकं आत्याच्या मुलाचं लग्न. तरी काकू म्हणत होती, तुम्ही सगळेजण जा, मी मीराबरोबर घरी थांबते. पण मृणालची आईच म्हणाली, कशाला वहिनी, आज मृणालला हाफ डे आहे. ती लवकर घरी परत येईल. आपण सुद्धा फार थांबूया नको तिथे. लग्न लागलं की लगेच परत येऊ. उगीच तुम्ही आला नाहीत तर नणंदबाई रागवतील. शेवटी मृणाल घरी आहे या भरवशावर सगळे लग्नाला गेले. आत्याचं घर आणि लग्नाचा हॉल शहरापासून दूरच होता. 2.5 तास जायला आणि 2.5 तास यायला. पण घरातलं लग्न 2.5 तास जायला 2.5 तास यायला. पण घरातलं लग्न म्हणून सगळ्यांना लग्नाला हजेरी लावावी लागली. आईने 4-4 वेळा बजावलं, मीरा काहीही वाटलं तर आधी मृणालला फोन कर. हो ग आई, मृणा आहे ना, मग कसली काळजी वाटत नाही मला. कोणताही प्रसंग आला तर झाशीच्या राणीसारखी लढायला उभी असते ती. किती भरवशाने मीराताईने तिचं कौतुक केलं होतं. घरातली मंडळी घरातून लवकरच निघाली. मृणालसुद्धा तिच्या वेळेवर ऑफिसला जायला निघाली. मृणा आज ऑफिसला गेली नाही तर चालणार नाही का गं? जरा मला अस्वस्थ वाटू लागलंय. मगाशी एवढं काही वाटलं नाही, पण आता जरा त्रास वाटतोय, मीरा म्हणाली. मृणालचा ताईबद्दलचा राग जराही कमी झाला नव्हता. रागाने ती म्हणाली, मला जावंच लागेल, मला महत्त्वाचं काम आहे.
कसलाही विचार न करता ती निघून गेली. अर्ध्या एक तासात पुन्हा ताईचा फोन आला, पण मृणालने फोन उचलला नाही. ताई फोन करत राहिली, मेसेज टाकत राहिली, पण मृणालने सपशेल दुर्लक्ष केलं. दुपारच्या वेळेला नेहमीप्रमाणे ती घरी आली तेव्हा बाहेरून घराला कडी लावलेली. समोरच्या काकू म्हणाल्या, अगं मृणाल, तू होतीस कुठे? तुझ्या ताईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आम्ही. तिला कळा सुरू झाल्या आहेत. निदान घरच्यांना तरी कळव आता. ते ऐकून मृणाल घाबरली. घरच्यांना हे सगळं कळलं तर आपली काही खैर नाही. ती धावत पळत तशीच हॉस्पिटलमध्ये गेली. शेजारच्या 2 बायका तिथे होत्या. ताईला लेबर रूममध्ये नेलं होतं. मृणाल तिथे आल्यानंतर त्या बायका मात्र निघून गेल्या. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. आपण यांचे नातेवाईक आहात का? अहो, यांना कधीपासून त्रास होतोय? हॉस्पिटलमध्ये एवढ्या उशिरा का आणलं? त्यांचा BP खूप हाय झाला आहे. सिझेरियन करावं लागेल. आम्ही तर प्रयत्न करतोय, पण स्पष्ट सांगतो काहीही होऊ शकतं. म्हणजे? तिने भीत विचारलं. म्हणजे बाळाच्या किंवा आईच्या जीवाला धोका आहे. तुम्ही हे पेपर जरा साईन करून द्या. मृणालने थरथरत्या हाताने पेपर साईन केले. घरातल्यांना कळवलं आणि मनोजरावांना सुद्धा. सगळेजण आले, पण तोपर्यंत ताई मात्र गेली होती. बाळ सुखरूप होतं. घरात आक्रोश झाला. मनोजराव खचले. ते खूप रडले. घरातले सगळेच खचले होते. मृणाल मात्र प्रचंड घाबरली होती. हे असं काय होईल असं तिला वाटलं नव्हतं. ताईच्या मृत्यूला कुठेतरी आपणही कारणीभूत आहोत ही गिल्ट तिच्या मनात कायमची राहून गेली. त्यातल्या त्यात सुदैवाची गोष्ट अशी झाली की आपण ताईचा फोन उचलला नाही, दुर्लक्ष केलं, ही गोष्ट सुदैवाने कुणालाही कळली नाही. ताईचा फोन आल्या आल्या मी लगेचच ऑफिसमधून निघाले आणि इथे पोचले, हे तिचं खोटं सहज पचलं होतं. पण खरं काय ते तिलाच माहीत होतं. ताईचे दिवस कार्य झाले, पण घरात कोणीही सावरलं नव्हतं. आई आणि काकू बाळाला घेऊन रडत राहत. मनोजरावांच्या आईसुद्धा त्या धक्क्याने कोलमडल्या. आता या लहानशा जीवाचं कसं होणार या विचाराने सगळ्यांना धास्ती वाटू लागली. काही दिवस बाळ इथल्या घरीच राहिलं. मनोजराव 1 दिवसाआड येऊन बाळाला भेटून जात, पण त्यांच्या आईची प्रकृतीसुद्धा खालावत गेली आणि महिन्याभरात त्यासुद्धा देवाघरी गेल्या. आता तर आणखीनच प्रश्न उद्भवले. एवढ्या लहानग्या बाळाला कसं सांभाळणार आणि कोण सांभाळणार? दुसरं लग्न केलं तर सावत्र आई येणार. मग या बाळाचं भविष्य काय? सहज म्हणून आत्या भेटायला आली तेव्हा तिने बाबांना सुचवलं. घडलं ते वाईटच घडलं, पण आता पुढचा विचार करायला हवा. आपल्या मीराचा जीव या बाळात अडकला असणार. मनोजरावांनी स्वतः पर्याय शोधून काढला आणि दुसरी पत्नी केली तर या बाळाला सावत्र आई मिळेल. ती कशी असेल कुणास ठाऊक. आपल्या बाळाचे निष्कारण हाल होतील रे. त्यापेक्षा मी काय सुचवते यावर विचार करा. मनोजरावांची दुसरी पत्नी म्हणून मृणालचा विचार केला तर ते सगळ्यांच्याच हिताचं होईल. मावशी म्हणजे दुसरी मायच. आत्याचं म्हणणं कडू असलं तरी ते खरं होतं. बाबा आणि काकांनी गोष्ट उचलून धरली. मनोजरावांचं स्थळ लाखात एक होतं, फक्त आता ते बीजावर होते. काकू म्हणाली, असं नको. मृणालच्या बाबतीत आपण काहीही ठरवायला नको. या सगळ्याचा निर्णय मृणाला स्वतःला घेऊ दे. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मृणालच्या मनात अपराधाची टोचणी लागली होती, पण या एवढ्या दिवसात बाळाचा लढाही लागला होता. अगदी वेगळ्या परिस्थितीत आणि विमनस्क मनस्थितीत ती लग्नाला तयार झाली आणि साधेपणाने लग्न झालं. या घरात यायचं, मनोजरावांची पत्नी व्हायचं, हे स्वप्न अशा परिस्थितीत पूर्ण होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिला मनोजरावांबरोबर मीराताईसुद्धा आठवली. मनोजराव घरी आले की ते मीराताईशी किती प्रेमाने बोलत. प्रत्येक वेळेस येताना तिच्यासाठी फुलं गजरे घेऊन येत. त्या दोघांच्या गप्पा रंगल्या की त्यांना आजूबाजूचं भानही उरत नसे. बाईकवरती त्यांच्या मागे बसली की ते आवर्जून म्हणत, मीरा, मला नीट घट्ट पकडून बस हां. पायाकडून तिची साडी वर झाली की स्वतः खाली बसून ती नीट करून देत. देवळात जाताना, पूजा करताना ती आपल्या बरोबरीने आहे की नाही हे सतत पाहत. तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवत. मृणालने तिच्याही नकळत या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केलं होतं. लग्न झाल्यापासून या सगळ्या गोष्टी आपल्यासोबतसुद्धा घडाव्यात असं तिला वाटत होतं. पण मनोजराव ताईच्या दुःखातून बाहेर येतच नव्हते. मृणालशी वाईट वागत होते असंही नाही, पण ताईबरोबर त्यांचे जे सूर जुळले होते ते मृणालसोबत कधीही जुळले नाही याचं तिला दुःख होतं. खरं तर त्यांना दुसरं मूल नकोच होतं. मुक्ता आहे ना, ती आपलीच आहे असं ते 1-2दा म्हणाले, पण हट्टाने मृणाल म्हणाली होती, नाही, मला माझं स्वतःचं मूल हवं आहे. माझ्या भावनांचा कधी विचार का करत नाहीत तुम्ही? त्यानंतर मनोजराव शांत झाले. मृणालच्या कोणत्या मुद्द्यावर, प्रश्नावर त्यांनी कधीही वाद घातला नाही. ती रागावली म्हणून तिला समजवायला गेले नाहीत की तिची मनधरणीही केली नाही. तिला कधी उलटून बोलले नाहीत की तिच्यावर कधी रागावले नाहीत. गप्पा माराव्याशा वाटल्या की ते मीराताईच्या फोटोच्या समोर जात आणि तिच्यासोबत काहीतरी बडबडत राहत.
मृणालला खूप राग यायचा. जिवंत बायको समोर असताना मेलेल्या बायकोशी गप्पा करता याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? त्यावर ते शांतपणे म्हणाले, आपल्या शब्दांनी वागण्याने इतरांना काही त्रास होत नाही ना याची सतत काळजी घ्यावी, नाहीतर पश्चातापाशिवाय दुसऱ्या हातात काहीही येत नाही. ते असे म्हणाले तेव्हा तिच्या मनात अपराधाची भावना अधिक दाटून आली. तिला एकटं एकटं वाटू लागलं आणि मग ती खिडकीजवळ बसून रडत राहू लागली. मुक्ताने ते पाहिलं की ती जवळ यायची आणि म्हणायची, आई नको ना रडू, तू रडलीस की मला आवडत नाही. मुक्ता बोलायला लागली की तिला मीराताईचा भास व्हायचा. तिला छातीशी घट्ट धरून मग तिला आणखीनच रडू फुटायचं. मृणालला मुलगी झाली तेव्हा तिला वाटलेलं मनोज आता खुश होतील, सगळं नॉर्मल होईल. मनोज खुश झाले, पण नॉर्मल मात्र काहीही झालं नाही. मुक्तासारखंच पियूवर सुद्धा ते तेवढंच प्रेम करू लागले. पण त्यांच्या मृणालबरोबरच्या वागण्यात, त्या अलिप्तपणात मृणालला त्यांचा खूप राग येत असे. ती चिडचिड करत असे. तिची चिडचिड कधी कधी मुक्तावर सुद्धा निघे. मुली मोठ्या झाल्या तरी मनोज रावांचं वागणं जसं होतं तसंच राहिलं. ते असे का वागतात? मीराताईसारखं पत्नीचं स्थान ते मला का देत नाहीत, असं अनेकदा तिला विचारावंसं वाटत असे. पण तसं विचारण्याची तिची कधी हिंमत झाली नाही. बराच वेळ झाला होता. ती खिडकीत तशीच बसून होती. मुलींचा गोंगाट झाला तशी ती भानावर आली. आई, आज की नाही आम्ही खूप मजा केली. बाबांनी आम्हाला आईस्क्रीम घेऊन दिलं, पिऊ सांगत होती. चला हातपाय धुवून घ्या, मी जेवण वाढते, असं म्हणून ती आत गेली. तिने जेवण वाढलं. पहिला घास घेतल्या घेतल्या मनोजराव म्हणाले, आज भाजी खूप तिखट झाली आहे, मुलींना दही भातच दे. मृणालने भाजीची चव घेऊन पाहिली. भाजी खरंच खूप तिखट झाली होती. मनातला तिखटपणा भाजीत उतरला होता जणू. रागारागाने ती उठली आणि दोघींना दही भात दिला. पिऊ हट्ट करू लागली, आई तू मला भरवायचं. ते पाहून मुक्ताने पण हट्ट केला, आई तू मला पण भरव ना. मनोजरावांचा सगळा राग मुक्तावर काढत ती म्हणाली, अगं मुक्ता, तू एवढी मोठी झाली आहेस, अजून हाताने जेवता येत नाही होय? जेव स्वतःचं स्वतः. तिने मग पिऊला मांडीवर घेतलं आणि तिला भरवू लागली. मुक्ता मात्र आशेने तिच्याकडे पाहू लागली. मग भरल्या ताटावरूनच मनोजराव उठले. त्यांनी मुक्ताला जवळ घेतलं आणि भरवलं. भांडी घासताना मृणाल अखंड रडत होती. आपण मुक्तासोबत वाईट वागतोय, हे खरंच खूप वाईट आहे. ती माझ्या ताईची लेक आहे, मी तिची मावशी आहे, तरीही मी सावत्र आईसारखी का वागतेय? कुठला राग तिच्यावर निघतोय? मनोजरावांना काय वाटलं असेल? ते माझ्याबद्दल काय विचार करतील? पण त्यांना माझं मन का कळत नाही आहे? ते माझ्यासोबत ताईसारखं का वागत नाहीत? सगळं आवरून झाल्यानंतर ती रूममध्ये आली तेव्हा मुली खेळत होत्या. तिने पिऊला जवळ घेतलं. मांडीवर घेतल्या घेतल्या ती पेंगू लागली. लगेच झोपून गेली ती. तिने मग मुक्ताला पण कुरवाळलं आणि तिला झोपवलं. मनोजरावसुद्धा सगळं काम आटपून रूममध्ये आले होते. काहीही झालं तरी आज त्यांच्याशी स्पष्ट बोलायचंच असं तिने ठरवून टाकलं होतं. ते झोपायला जाणार तेवढ्यात ती म्हणाली, थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. ते तिच्यासमोर तसेच ताट बसून राहिले. मृणालने बोलायला सुरुवात केली, आपल्या लग्नाला जवळजवळ 6 वर्ष झाली, पण तरीही तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. ज्या आपुलकीने तुम्ही ताईशी वागत होता, ती आपुलकी, ते प्रेम निम्म्याने सुद्धा माझ्या वाटेला येत नाही. हे असं का? आणि या सगळ्यामुळेच माझी चिडचिड होते, हे कळतंय का तुम्हाला? तुम्ही माझ्याशी फक्त मुक्तासाठी लग्न केलं आहे का? माझ्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? भरल्या संसारातून ताई उठून गेली, पण तिचा संसार मी सांभाळायचा प्रयत्न करते आहे ना, सावराचा प्रयत्न करते आहे ना, पण त्यात तुमचा सहभाग कुठेच दिसत नाही. ताई तुमची पहिली पत्नी होती, तिला कायमच प्रथम आणि मला दुय्यम स्थान, असं का? मग माझी चिडचिड होणं स्वाभाविक नाही का? बोला, काहीतरी बोला, आज तुमच्याशीच बोलते मी. रागावून ती मनोजरावांना प्रश्न विचारत होती. हाताची घडी घालत मनोजराव अधिक शांत झाले आणि मग बोलू लागले, खरंच तुला उत्तर ऐकायचं आहे? पेलवेल तुला. मी तुझ्यावर भरभरून प्रेम करावं, अगदी तुझ्या ताई एवढं प्रेम करावं असं तुला वाटतं, पण तू कधी माझ्यावर प्रेम केलं आहेस का? मुळात तू इतर कुणावर प्रेम केलंच आहेस का? तिच्या या प्रश्नावर मृणाल त्यांच्याकडे पाहत राहिली. म्हणजे मी तुमच्यावर, मुक्तावर प्रेम केलं नाही असं का म्हणायचं आहे तुम्हाला? मग एवढी वर्ष हे घर सांभाळते, तुमच्याबरोबर राहते, ते काय होतं? मनोजराव शांत हसले. तिच्याकडे पाहून म्हणाले, स्वतःच्या मनाची संतुष्टी. तू फक्त स्वतःवर प्रेम करत आली आहेस. तुला फक्त स्वतःचं सुख हवं आहे. माझ्यावर, मुक्तावर प्रेम केलं असतंस तर तुझी चिडचिड झालीच नसती. अगदी खरं सांग, पहिल्या दिवसापासून मीराचं माझ्यासोबत लग्न होऊ नये असंच तुला वाटत होतं की नाही? तुला माझ्याशी लग्न करायचं होतं की नाही?
लग्न झाल्यानंतर सुद्धा तुझ्या मनात मीराबद्दल घृणा राग होता की नाही? तो इतका पराकोटीला गेला की मीराला जेव्हा तुझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तू तिला संकटात एकटीला सोडलं होतंस की नाही? ही गोष्ट मीराला मी अनेकदा समजावून सांगितली होती, पण तिचा तुझ्यावर खूप विश्वास होता गं. तुम्ही चुकताय, तुमचा गैरसमज होतोय, माझी मृणा तशी नाहीच, असं उलट ती मलाच समजावून सांगत राहिली आणि त्याचेच परिणाम तिच्याबरोबर मला आणि मुक्ताला सुद्धा भोगायला लागत आहेत. आश्चर्य वाटतंय ना? पण हे सगळं पुराव्यानिशी बोलतोय मी. मीरा गेल्यानंतर तिचा फोन पाहिला होता मी. जवळजवळ 18 मिस कॉल आणि 25-30 मेसेज तिने तुला केले होते. तेव्हाच सगळं खरं मला कळून चुकलं. मी तर तुझ्याशी लग्नाला सुद्धा तयार नव्हतो. पण मग मुक्ताचा विचार आला. त्याहून जास्त जेव्हा मीरा गेली तेव्हा तू मुक्ताला घट्ट धरून रडत होतीस. तुझा चेहरा मी पाहिला. तुझ्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना आणि पश्चाताप दोन्ही दिसलं मला त्या क्षणी. तेव्हा वाटलं जे झालं ते झालं. तुझ्या हातून घडून गेली ती चूक. पण आता या अपराधीपणाच्या भावनेतून तू मुक्त झाली पाहिजेस. तेही एक कारण होतं की मी तुझ्याबरोबर लग्नाला तयार झालो. तुझी चूक अक्षम्य होती, पण त्याची शिक्षा देण्याचा अधिकार मला नाही. कदाचित माझ्या मीराला सुद्धा ते आवडलं नसतं. खोटं सांगणार नाही, पण त्यावेळेस वाटलं मुक्तासाठी मीराच्या खालोखाल आई म्हणून तूच योग्य आहेस. मीराच्या फोटोकडे उभा राहिलो. तिला विचारलं आणि कुठून तरी तिचा आवाज आल्यासारखं वाटलं. माझी मृणा आपल्या पियूला आईसारखंच प्रेम देईल आणि म्हणून मी तयार झालो. तू आज हे विचारलं नसतंस तर आयुष्यभर मी कधी बोललोही नसतो. तुला अपराधासारखं उभं करून न्याय निवाडा करायचा किंवा तुला शिक्षा द्यायचा मला अधिकार नाही. पण कुठेतरी स्वतःचा न्याय निवाडा तू करावा असं मला वाटत होतं. पियू आणि मुक्तामध्ये तू भेदभाव करतेस की नाही याबद्दल मला बोलायचं नाही. मुक्ता एवढी लहान असतानाही तुला स्वतःचं मूल हवं होतं हे चूक की बरोबर हेही ठरवण्याचा मला अधिकार नाही. कुणी कुणासाठी कसा त्याग करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. कारण प्रत्येकजण मीरा नसतं. राहिला प्रश्न माझ्या मनात मीराचं स्थान प्रथम आणि तुझं स्थान दुय्यम असं कायमच असणार आहे का? याचं उत्तर तर माझ्याकडेही नाही. कारण तू दुय्यम आहेस अशा नजरेने मी कधी पाहिलंच नाही तुझ्याकडे. मुळात माझ्या मनात या क्षणापर्यंत तरी पत्नी म्हणून फक्त एकच व्यक्ती व्यापलेली आहे, ती म्हणजे माझी मीरा. त्यावेळेस जसं तिला होकार म्हणजे तुला नकार देण्यासारखं नव्हतं, तसंच आजही मीराचं स्थान प्रथम म्हणून तू दुय्यम असं नाही आहे. नात्याला नुसता वेळ देऊन चालत नाही, त्याला समर्पणाची पण जोड हवी. नातं आपोआप जुळलं जातं, ते कुणावरही लादता येत नाही. या उपर आणखीन मी काय बोलू? मी तुला दुखावलं आहे मला ठाऊक आहे, पण काटा हा काट्यानेच काढता येतो. तुझ्या मनात जो राग द्वेष मत्सर अजूनही खदखदतोय त्यासाठी हा आरसा दाखवणं जरुरी होतं. तू दुखावलीस त्याबद्दल सॉरी. ते सगळं ऐकून मृणाल थरथरत होती. आपल्या मनात काय उद्रेक चाललेला आहे, काय ज्वालामुखी फुटला आहे हे तिला कळत नव्हतं. मनोजरावांनी त्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. ती रडत होती. चुकीचं परिमार्जन करायचं असतं ते प्रायश्चित्त घेऊन, नाहीतर नुसता पश्चाताप काय कामाचा. आयुष्यात पहिल्यांदा ती आंतरबाह्य ढळून निघाली होती. इतक्या दिवसात तिला आज शांत शांत वाटलं. आता कुणाकडून तिची काहीच अपेक्षा नव्हती. मनोजरावांकडून तर अजिबात नाही. आता गरज होती ती आत्मपरीक्षण करून स्वतःला बदलण्याची. तोच बदल तिचं खरं प्रायश्चित्त होतं. सकाळी उठली तोच ती ताईच्या फोटोसमोर गेली. मनापासून तिने ताईची माफी मागितली. तिच्या फोटोसमोर दिवा लावला. ताई गं, आज सावरायला तू नाहीस, पण मला बळ दे, आशीर्वाद दे. हा संसार सावरायला मला शक्ती दे. मनोजराव ऑफिसला निघून गेल्यानंतर तिने मुलींना उठवलं. त्या दोघींनी नाश्ता करून घ्या. पिऊ नेहमीप्रमाणे तिच्या मांडीवर जाऊन बसली. मुक्ता बाजूला बसून चमच्याने पोहे खाऊ लागली. दे भरवू तुला? तिने मुक्ताला विचारलं. मुक्ताने जरा आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाली, नको आई, मी आता मोठी झाली आहे ना. तू पिऊला भरव, ती लहान आहे. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. मुक्ता, माझ्या बाळा, एवढ्यात मोठं व्हायची घाई नाही आणि गरजही नाही. तिने मुक्ताला घट्ट मिठीत घेतलं. मनातले सगळे दुजाभाव नष्ट झाले आणि खऱ्या अर्थाने आज ती त्या दोघींची आई झाली. दोघींना शाळेत पोचवून ती मार्केटमध्ये गेली. ताईला गुलाब खूप आवडायचे. तिने गुलाबाच्या बिया घेतल्या. घरी येऊन तिने बिया रुजवल्या. रोपट्याला रोज पाणी घालताना ती त्या रोपट्याशी गप्पा मारी. बरं का ताई, आज आपल्या मुक्ताला रांगोळी स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. अगदी तुझेच गुण उचललेत तिने. आणि बरं का,
आपल्या पिऊचा आवाज माझ्यासारखाच छान आहे. दोघी बहिणी न भांडता खेळतात. आज की नाही मी पुरणपोळी केली होती, पण तुझ्या हातची चव नाही का त्याला. दिवस जात होते. पिऊ मुक्ता मोठ्या होत होत्या. मृणालची आता कुणाकडेच काहीच तक्रार उरली नव्हती. तिने स्वतःला स्वीकारलं होतं, परिस्थितीला स्वीकारलं होतं. मनोजरावांनी आपल्याशी येऊन बोलावं, आपल्या मनातलं सांगावं, आपल्यासाठी फुलं गजरे घेऊन यावेत, या सगळ्या अपेक्षा तिने स्वतःच संपवल्या होत्या. प्रथम आणि दुय्यम या स्पर्धेतून तिने स्वतःलाच स्वतः बाद करून घेतलं होतं. तिचं विश्व फक्त 2 मुलींभोवती फिरत होतं. ती बदलली होती. संसाराच्या, नवऱ्याकडून ज्या अपेक्षा सोडून तिने प्रायश्चित्त घेतलं होतं. एका दिवशी संध्याकाळी मुली खेळायला खाली गेल्या होत्या. मनोज घरी आले. आज लवकर आलात, चहा घेणार का, तिने विचारलं. घेईन, पण तूही माझ्यासोबत घे. ती त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. त्यांनी एक बॅग काढली. म्हणाल, उद्या मीराचं वर्षश्राद्ध. ताईच्या प्रत्येक वर्षश्राद्धाला मनोजराव साडी आणायचे आणि तिच्या नावाने कुणीतरी गरीब स्त्रीला दान करायचे. हा नियम तिला माहीत होता. मृणालने साडी हातात घेतली. उद्या देवळात जाऊन ताईच्या नावाने ओटी भरीन आणि तिथेच एखाद्या गरजूवंत स्त्रीला ही साडी देईन, ती म्हणाली. मी आलेच, चहा करते हां, असं म्हणत ती वळली. तेवढ्यात मनोजरावांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. थांब ना. तिला खूप आश्चर्य वाटलं. तिच्या हातात एक बॅग देत ते म्हणाले. मृणाल, ही साडी मी तुझ्यासाठी आणली आहे, माझ्या पसंतीने. तुला आवडेल की नाही माहीत नाही मला. ती आश्चर्याने ते साडीकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मनोजरावांनी हलकेच तिला मिठीत घेतलं. त्यांचेही डोळे ओलावले. एवढ्या वर्षांनी आज दोघांनी बाल्कनीत बसून चहा घेतला. मृणालला ही गोष्ट ताईला सांगायची होती. ताईशी खूप सारं बोलायचं होतं. ती गुलाबाच्या रोपट्यापाशी गेली. ताई, बघितलंस ना, अगं हे आज पहिल्यांदा माझ्याशी बोलले गं. तुझा संसार मी सावरला अगं. तू खुश आहेस ना ताई. रडत रडत ती बोलू लागली. मनातलं सगळं ताईला सांगितलं. डोळे पुसून ती वळणार तेवढ्या तिचं लक्ष पुन्हा रोपट्याकडे गेलं आणि तिने पाहिलं. पानांमध्ये लपलेलं फूल हळूच तिच्याकडे पाहून आनंदाने डोलत होतं.